नाही पै सर्वता कदा काळी बालकाचे गोडे पूर्वी तसे माता तैशी आनंद गीता पूर्वी तसे मातेच्या उदरी रक्षिले तुम्हास मातेच्या उदरी रक्षिले तुम्हास आपुल्या मनास कान कळे बालकाचे गोडे पूर्वी तसे माता तैशी आनंद गीता पूर्वी तसे बाहेर निघता रक्त दुग्ध झाले बाहेर निघता रक्त दुग्ध झाले बाळगुरु बोधिले बापूजीशी बालकाचे गोडे पूर्वी तसे माता तैशी आनंद गीता पूर्वी तसे नमन माझे दत्तात्रया तुझे नामी लागो गोडी गुण गाईन आवडी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः जयंचे केले स्मरण हो सगळे विधीचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवलेला अभंग दत्तभक्तपरायण गुरुवर्य श्री समर्थ बाळगीर महाराज यांचे सदशिष्य कविवर्य बापूजी पाटील यांचा आनंद पडाल सुंदर असा अभंग आजच्या या सेवेसाठी निवलेला आहे दत्ता प्रभू दत्ता नाही पण सर्वता कदा काळी बालकाचे गोडे पूर्वी तसे माता तैशी आनंद गीता पूर्वी तसे सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा संत साधुमुनीच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली भूमी खंडगाव या गावामध्ये श्री सद्गुरु हवा मल्लीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व तसेच संत गुरुमूर्ती नारायण गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दत्त मंदिराचं या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं या ठिकाणी नियोजन झालेले आहे।
मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि कलशरोहण कार्यक्रम, सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड दत्तनाम सप्ताह आणि अखंड दत्तनाम सप्ताहातील आजचा हा 5वा दिवस. 5व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचं भाग्य या ठिकाणी मला प्राप्त झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ज्ञानवर्ध, तपोवर्ध, टाळकरी, माळकरी, समस्त तरुण बांधवाच्या वतीने या ठिकाणी मला आग्रहाचं निमंत्रण गुरु महाराजांच्या आशीर्वादाने मिळालं. दत्ता प्रभो, दत्ता आणि कार्यक्रमासाठी जे वैभव लागतं ते म्हणजे हे गुणीजन कलाकार मंडळी. बरं का, मृदंगाची सेवा देण्यासाठी दत्तभक्तपरायण कानिपनाथ थडी बोरगावकर आहेत आणि गायनाची सेवा देण्यासाठी आपले दत्तभक्तपरायण बालाजी महाराज राजुरे आळंदीकर आहेत आणि आमचे भाऊ दत्तभक्तपरायण आनंद महाराज थडी बोरगावकर आहेत आणि आपले येडग्याळचे मारुती मामा आहेत सोबदारांची सेवा देण्यासाठी आणि आपले महाराज नाव काय मल्लिकार्जुन महाराज या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत आणि आपले दत्तभक्तपरायण राजाराम पाटील चोंडीकर दत्तभक्तपरायण मशनाजी आळंदीकर, बाकी सर्व टाळकरी गायकवृंद आपले विनेकरी ताई आहेत आणि सगळ्यात आज विशेष म्हणजे आपल्या कानोपत्राताई बामणीकर सर्वांच्या परिचयात असणारे भागवताचार्य, कीर्तनकार, नामांकित गायक आज ताई या ठिकाणी आलेले आहेत. आपलं काहीतरी परम भाग्य आहे बरं का. आणि सर्वांच्या चरणी नमस्कार करते. दत्ता प्रभो. सर्व काही एक नंबर मंडप, सुंदर सिस्टीम आहे, अप्रतिम अशी भाऊंची सिस्टीम आहे. सिस्टीमचं नाव काय दादा? साईनाथ साऊंड सिस्टम. सुंदर एक नंबरचे गायक, एक नंबरचे वादक, एक नंबरची साऊंड सिस्टम, कीर्तनकार 2 नंबर. एक नंबर सगळं काही. खरोखरच सर्व गावकऱ्यांसाठी, सर्व तरुण बांधवासाठी अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे. आपले आदरणीय पंडितराव काका आहेत बरं का. सुंदर नियोजन झालेले आहे. ज्यांनी आपलं खूप मोठं योगदान या मंदिरासाठी केलेले आहेत ते आपले पंडित पाटील आपले काका आहेत, सर्वांचे लाडके. आणि म्हणून समस्त गावकऱ्यांचं भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे. पण सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण का आपलं गाव भाग्यवान आहे. भाग्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. भगवान परमात्माचं नामचिंतन मुखाला येण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं बरं का. अनंत जन्मेचे सुकृत पदरी, काहीतरी सुकृत आहे, काहीतरी भाग्य आहे. म्हणून या ठिकाणी आपण या धर्म मंडपामध्ये जमलेलो आहोत बरं का. भाग्याशिवाय मनुष्य तर येऊ शकत नाही. कारण का अशी एक म्हण आहे, जोपर्यंत अंगातला ताप जात नाही तोपर्यंत जेवण गोड लागत नाही. जोपर्यंत अंगातला ताप जात नाही तोपर्यंत जेवण गोड लागत नाही. जोपर्यंत अंगातला पाप जात नाही तोपर्यंत परमार्थ गोड लागत नाही. दत्ता प्रभो. आपण सगळे पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत आणि परमार्थ प्रेमी आहोत. सर्वांना अंतःकरणातून या ठिकाणी नमस्कार करते. या ठिकाणी कविवर्य बापूजी पाटील अतिशय अनमोल असा सल्ला दिलेला आहे की बाबा रे, माणूस म्हणून आपण जन्माला आलो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणती ना कोणती चिंता आहे बरं का. जीवनामध्ये चिंता नाही असा एकही माणूस नाही. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला सुद्धा कोणतं ना कोणतं टेन्शन आहे, चिंता आहे. ज्यांच्याकडे अजिबात पैसा नाही त्याला सुद्धा चिंता आहे, टेन्शन आहे. बघा तुम्ही, दिवसाची सुरुवात आपण जर एखाद्या मोठ्या रोडवर जाऊन बघितलो, काही लोक पोटासाठी पळतात, धावपळ करतात, हातामध्ये फावडा आणि टोपलं घेऊन कामासाठी पळतात, पोटासाठी. भल्या पहाटे उठून रस्त्याने काही लोक पोटासाठी पळतात, तर काही लोक खाऊन खाऊन वाढलेलं पोट कमी करण्यासाठी पळतात. म्हणजे पैसा असूनही टेन्शन, पैसा नसूनही टेन्शन. आणि मी एक सांगू का तुम्हाला दादा हो, जेवढा खचून पैसा तेवढं खचून टेन्शन. पैसाच नाही टेन्शन नाही. कुठेही झोपा, दाराला कुलूप लावलं काय न लावलं काय, पैसा असला की चोर येईल बरं का, भीती असते. जेवढी प्रॉपर्टी जास्त तेवढी चिंता जास्त बरं का. कुणाला कोणती चिंता आहे, कुणाला कोणती चिंता आहे. आणि सध्याचं वातावरण असं आहे बघा, प्रत्येकाला सगळं काही आहे. मला तर वाटतं पैसा तर कुणाला काही कमी नाही. एवढा पैसा आहे, भिकाऱ्यांच्या पैशावर आज बँका चालतात.
पैसा प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल नाही, दोन दोन असतील पण नाही असा एक बी माणूस नाही. मोबाईल आहे. खायला पियाला लेवायला नेसायला कुणालाच काही कमी नाही. कुणाला काही कमी आहे का हो? अजिबात नाही. महिला मंडळ, एका माऊलीला किती साड्या असतील माय? कमीत कमी 100 तरी साड्या एका माऊलीला असतील, कमीत कमी. तरी लाडक्या बहिणीचे पैसे आले की सगळ्या बाया साड्या घेतल्या. बरं का? किती साड्या घ्या, मला साड्या पाहिजेच. महिला मंडळाचं कधी समाधान होत नाही, बघलेली साडी घेतच राहतात. एका माऊलीकडे एवढ्या साड्या झाल्या. एका बाईनं कपाट खोलला. कपाट खोलल्याबरोबर साड्याचा ढीग तिच्या अंगावर पडला, गुदमरून मेली. एवढ्या साड्या झाल्या तरी बाई समाधान नाही. बरं का? पुरुष मंडळी, तुमच्याकडे किती ड्रेस असतील हो? एवढे ड्रेस झाले, शेवटचा कार्यक्रम कपड्यातच होईल, लाकडाची गरज नाही. एवढे झाले तरी माणूस समाधानी नाही. का? याचं एक महत्वाचं कारण आहे. आपलं सुख हरवलं, समाधान हरवलं, शांती हरवली. घरात सुख लाभत नाही, घरात शांती लाभत नाही, म्हणून काही लोक मुलीचं नाव ठेवले शांती. तिच्यामुळे तर घरात शांती येईल, पण नावात काही नसते माय. नावामध्ये काय, नावाप्रमाणे वागणारे लोक फार कमी आहेत. बरं का? नाव शांती ठेवून काय फायदा आहे? नाव शांती नाही ते भांडणं घर लहानती. इथं नाही ना कोणी शांताबाई? नसेल तर बरं झालं ग माय, नाही तर सगळ्या शांत्या म्हणून माझ्यावर मोर्चा काढशाल बाई. अवघड कार्यक्रम आहे. बरं का? नाव निर्मला घरादाराला आला बुर्रा, अगं दसरा काढ कधीतरी, काही फायदा नाही. बरं का? नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर, काय फायदा आहे का? नावाप्रमाणे वागणारे लोक फार कमी आहेत. एकाने तर मुलाचंच नाव ठेवले समाधान मिळेल म्हणून. तो मुलगा कशाचं समाधान? त्याच्या नावानं दररोज आई वडील रडतात, एवढा समाधान. कशाचा समाधान? काही लोकांनी घरावरच नाव टाकले शांती सदन. कशाचं शांती सदन? शेजारचे लोक अर्ध्या किमतीत घर विकून पळून गेले. कशाची शांती आहे? अवघड कार्यक्रम आहे. बरं का? सगळं काय आहे पण माणूस समाधानी नाही, समाधान हरवलं. बरं का? खायला पियाला काहीच कमी नाही. पूर्वी दादा भात खायचं म्हटलं, महाराज दादा भात जर खायचं म्हटलं तर पाहुण्याच्या पंक्तीलाच भात मिळायचा. बघा मागचे दिवस आठवून बघा. आणि गव्हाची जर चपाती खायचं म्हणलं तर सणावारच मिळायची. बरोबर आहे का नाही महाराज? आता दररोज 3 टाइम तेच झाले, कंटाळा आला. बरं का? खायला काही कमी नाही, दागिनेही कमी नाहीत, आणि राहायला सगळं काय आहे. अहो मोठे मोठे बंगले झाले प्रत्येकाचे, आता घर मोठे मोठे झाले. पूर्वीच्या लोकांना राहायला घर नव्हते, झोपडीत राहायचे. 10 रूम मध्ये 10-12 लोक आनंदात राहायचे, मजेत राहायचे. आता घर मोठे झाले पण मन फार लहान झाले. बरं का? घर मोठे झाले पण त्या मोठ्या घरामध्ये हम दो हमारे दो, म्हातार म्हातारी फेक दो, असा कार्यक्रम चालू आहे. बरं का? घर मोठे झाले पण मन फार लहान झाले. पूर्वीचा पाहुणा सहज आला 4-5 दिवस तरी राहायचा. आताचा पाहुणा सकाळला दुपारपर्यंत फरार. लग्न तसेच होतात. पूर्वीचे लग्न 8-8 दिवस राहायचे. काय मजा होती त्या लग्नामध्ये. सगळे पाहुणे रावळे आत्या मावशा सगळे यायचे घरामध्ये. आता लग्नाच्या अगोदर फक्त अर्धा तासानेच पाहुणे घरी येतात, लग्न लागलं की फरार. आताचे लग्न कसे सांगू का? सकाळी धामधूम, दुपारी टामटुम, संध्याकाळी सामसुम, कार्यक्रम संपला. म्हणजे मनस्थितीच नाही कोणाची ठेवून घेण्याची. पूर्वीच्या लोकांना अंतराला पांघरायला मिळत नव्हतं, पोत्यावर झोपायचे. उशाला उशी मिळत नव्हती, उशाला हात घ्यायचे, सुखाने झोपायचे, समाधानीने झोपायचे, धरणीवर झोपायचे, आकाशाकडे पाहायचे, पण मुखामध्ये मात्र भगवान परमात्म्याचं नामचिंतन होतं. बरं का? धरणीवरी पडावे आकाश पांघरावे, धरणीवरी पडावे आकाश पांघरावे, प्रभु नाम नित्य गावे, प्रभु नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. सख्य कधी मिळाले
परमात्म्याचं नामचिंतन असल्यामुळं ते आनंदात राहायचे, सुखात राहायचे. बरं का, आपण भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला विसरलो, ज्याच्यासाठी जन्माला आलो त्यालाच आपण विसरलो, म्हणून या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सुख मिळत नाही. भगवान परमात्म्याने सुंदर असा देह दिला, देवे देह दिला भजना गोमटा तो या पाटा बाजी के देवे देह दिला भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा सुंदर असा मनुष्य देह भगवान परमात्म्याने त्याचं भजन करण्यासाठी दिलं. बरं का, भजन करण्यासाठी हा देह दिला, पण आपण काय केलो? आउट हात का मानव देह प्रभूने तुझ दिया, आउट हात का मानव देह प्रभूने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाथ जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाथ जमाना खोया, भज मन आनंदा, भज मन आनंदा, भज मन आनंदा, भज मन आनंदा. आउट हात का मानव देह प्रभूने तुझ दिया, आउट हात का मानव देह प्रभूने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाथ जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाथ जमाना खोया, भज मन आनंदा, भज मन मानव देह तुझं प्रभूने दिया. पण आपण काय केलो? खाया पिया सुख से सोया नाहके जमाना खोया. जन्माला आलो, खालो पिलो आईश केलो आणि जसे आलो तसे गेलो, काही फायदा नाही. या देहाची किंमत आपल्याला काही कळाली नाही. बरं का, देह म्हणजे काही साधा नाही. मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, याच देहाने संत होता येतं, याच देहाने एखादा महात्मा होता येतं, याच देहाने एखादा शूर वीर महापुरुष होता येतं, आणि याच देहाने वाईट जर कर्म केला तर घोर नरकाला सुद्धा जाता येतं. मग कुठलं तिकीट काढायचं हे आपल्या हातात आहे. बरं का, काही काही लोकांना आपला फायदा होतो का घाटा होतो हेही कळत नाही. कमीत कमी आपण तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरून राहो. आपण या लोकांच्या व्यवहारामध्ये आलो, तो व्यवहार करत असताना सावधतेने वाटचाल केली पाहिजे. डोळ्यामध्ये धूर भरून चालणार नाही. आपण आलो कशासाठी, करायचं आहे काय आणि आपल्या सोबत काय येणार आहे एवढं जरी कळाल तर बस झालं. मग आपण व्यवहारामध्ये जिंकलो, पण आपल्याला घाटाही कळत नाही, फायदाही कळत नाही. बरं का, आपलं नुकसान होतं हेही कळत नाही. एक व्यक्ती एसटीत चालला, कंडक्टर वाल्याकडे गेला, तिकीट फाडलं, एसटीतून खाली उतरला, गाडी निघून गेली की मोठ्याने हसू लागले. बाकीचे लोक म्हणले तुला हसायला काय झालं रे? तो म्हणला त्या कंडक्टरला फसवलं. म्हणलं अरे बाबा, त्याची गाडी जाणार होती ती गेली, पैसे तुझे गेले ना दादा, पैसे याचे गेले, याला हेही कळत नाही, आपला घाटा होतो हेही कळत नाही. म्हणून संत तुम्हाला सांगतात की बाबा रे, आपल्या आयुष्याचा घाटा करू नका, फायदा करा. आली या जन्मासी करावे सोहित, ओ मना आनंदात वेळ वेळा, 84 हिंड
मृदंगाचार्यासाठी तर जोरात टाळ्या वाजवा बरं. वा वा, आमचे भाचेच आहेत बरं का, माझ्या भावाचाच मुलगा आमचा भाचा आहे, एक नंबरचा वादक. आनंद आहे बरं. आज माझे दादा आहेत माझ्या पाठीशी, पाठीराखा बंधू आणि इकडे भाचे बघा. काय आनंद आहे महाराज. हे प्रमार्थामधलं वैभव आहे यांचं, स्वाभिमानानं आम्ही सांगतो बरं का. मृदंगाचार्य कानिपनाथ, आप जब बजाते हैं मृदंग तो ये दुनिया होती है दंग. जब मैंने पीछे देखा तो शाम नाचते हैं राधे के संग. राधा नहीं है इसके पास, अकेले थे. दत्ता प्रभु दत्ता प्रभु. बघा, आणि खरं सांगू का तुम्हाला, एवढा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, एवढा आनंद उत्सव चालू आहे. म्हणून मध्ये मध्ये भजन होत असताना महिला मंडळ प्रत्येकाने हाताने टाळी वाजवा आणि थोडस हाला, थोडस डुला, थोडस नाचा. कारण का नाचायचं असेल, हालायचं असेल, डुलायचं असेल तर कीर्तनामध्येच डुला, कीर्तनामध्येच हाला बरं का पुरुष मंडळी. पण खंत वाटते एका गोष्टीची, कीर्तनात हाला म्हणलं की लोक हलत नाही, कीर्तनात डुला म्हणलं की डुलत नाहीत. 5 वाजले, तुमच्याकडे नसतील तसे लोक बरं का, 5 वाजले की मग हलत डुलत येतात. त्यांना 4 माणसं धरलं तर आवडत नाही, तिकडे हलून काही फायदा नाही. डीजे वर शांताबाई गाणं लागलं की नाचून नाचून मेले काही लोक, पण कीर्तनात नाचत नाहीत. नाचायचं असेल इथंच नाचा, डुलायचं असेल इथंच डुला, आणि महिला मंडळ हलायचं असेल इथंच हाला. का हल्लं तर ज्या देहाचं काहीतरी सार्थक होते. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते. माय, आपण लोणचं घालतो, तुमच्याकडे घालता का? रेडीमेड आणता घालता का? कोणतं घालता? आंब्याचं का लिंबाचं? आंब्याचं लोणचं घालता महिला मंडळ. आणि आंब्याचं लोणचं घातल्यानंतर त्याच्यामध्ये सगळा मसाला वगैरे सगळं टाकल्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, ते लोणचं आपण भरणीत भरतो. भरणीत भरलेलं लोणचं 20 दिवसाला तरी, 1 महिन्याला तरी त्या लोणच्याला काय करावं लागतं? महिला मंडळ मराठी कळतं का इंग्लिश मध्ये सांगू? काय करावं लागतं? त्या लोणच्याला हलवावं लागतं. त्या लोणच्याला हलवलं तर ते वर्ष ते लोणचं वर्षभर टिकतं. आणि जर लोणचं घातलं तसंच ठेवलं तर त्या लोणच्याला काय होतं? वर बुरा येतो, लोणचं खराब होते. आणि खराब झालेलं लोणचं घरात ठेवायच्या कामाचं नसतं. तसं आपल्या गावामध्ये एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड दत्तनाम सप्ताह आहे. म्हणून कीर्तनामध्ये हाला डुला हे शरीर रूपी लोणचं आयुष्यभर चांगलं टिकेल बरं का. आणि जर कीर्तनात हल्लं नाही, डुललं नाही तर हे शरीर रूपी लोणचं खराब होईल. खराब झालेलं लोणचं घरात ठेवायच्या कामाचं नसतं, त्याला कुठेतरी नेऊन टाकला पसारा. चला देवघर म्हणायची पाळी येईल. म्हणून इथंच हाला आणि इथं टाळी वाजवा. दत्ता प्रभू दत्ता. सर्वांनी टाळी वाजवा म्हणजे परत सर्वांनी टाळी वाजवली, साथ दिली बरं का. नाहीतर काही काही तसे लोक असतात, आम्ही का वाजव, आमचं काय चाललंय, तुम्ही पैसे घेतला तुम्ही टाळी वाजवा, आमचं काय जाणार नाही. हाताने जर टाळी वाजवलं, मुखाने नामस्मरण, हाताने जर टाळी वाजवलं, मुखी नाम कर टाळी, कर्मदहनाची होय होळी. आपल्याकडून जर कळत न कळत पाप झाला असेल तर सगळं पाप जळून करण्याचं सामर्थ्य या टाळीमध्ये आहे बरं का. ह्या पहिला फायदा. दुसरा फायदा म्हणजे टाळी वाजवत राहिल्यामुळे हातातल्या धनरेषा वाढतात, दुसरा फायदा. तिसरा फायदा म्हणजे आपण या सप्त्यामध्ये 7 दिवस जर टाळी वाजत राहिली, कमीत कमी माणसाला 1 वर्ष तरी अटॅक येणार नाही. कुणाचा फायदा आहे? तुमचा फायदा आहे. आता एवढं सांगून जर तुम्ही ऐकत नसाल, हे जरी नाही ऐकाल तर दुसरा येईल. हे जरी नाही ऐकाल, हे जरी नाही ऐकाल तर दुसरा येईल.
बोलतो लेखा पिंगळा महाराज तू ऐक ना ग बाये दत्त नाम घे मानव जन्म आला देहाला येऊन केले काय माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रते या बाई बाई या संसारा बाई या संसारा बाई तो म्हणशील घरदार हे विकले आईल सारे तू मेल्यावर तुझे ये घर गावाच्या बाहेर माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रते या संसारा बाई या संसारा बाई या संसारा बाई पिल्या महावारे वा वा तो पिंगळा नावाचा पक्षी काही काही पक्षाला संकेत कळतात बरं का पुढे काय होणार आहे काही पक्षाला कळतं महिला मंडळ आपल्या घरावर जर एखादा कावळा आला उडत उडत आणि घरावर बसून जर ओरडू लागला तर आपण काय म्हणतो माय कुणीतरी पाहुणा येणार आहे कावळा जर ओरडला तर आपण काय म्हणतो कुणीतरी येणार येणार ग आणि जर एखादी टिटवी ओरडली तर कुणीतरी जाणार आहे ग तसं काही पक्षाला संकेत करतात बरं का म्हणूनच आणि हे पिंगळा नावाचा पक्षी आपल्याला जागा करते की या जन्माला येऊन काहीतरी सार्थ करा दत्ता प्रभो एवढं सांगून जर ऐकत नसाल तर आमचं काही जाणार नाही एक दिवस काळ येईल तुम्हाला बांधून देईल म्हणून या देहाचं जर सार्थक करायचं असेल आणि जीवनामध्ये सुख आणि समाधान जर प्राप्त करायचं असेल आणि जीवनामध्ये चिंता जर नाहीशी करायचं असेल तर सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे भगवान परमात्माचं नामस्मरण आहे आणि ते नाम आनंदाचं आहे आणि जे आनंदाचं नामस्मरण जर केला तर सगळी चिंता नाहीशी होईल अभंगाचं प्रथम आनंदाम घेता संसाराची चिंता आनंदाम घेता संसाराची चिंता आनंदाम घेता संसाराची चिंता आनंदाम घेता संसाराची चिंता आनंदाम घेता संसाराची चिंता
संसाराची चिंता नाही पाय सर्व ताकदा काळी. आनंद देवदत्त प्रभूचं नामस्मरण केल्यानंतर संसाराची चिंता आपल्याला करायची गरजच नाही. बघा तुम्ही, हा परमार्थाचा पावर आहे म्हणायला हरकत नाही. बघा तुम्ही, अगदी 18 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असं नृत्य करतात आमचे मारुती मामा इटगेळकर. बघा, खरोखरच या वयामध्ये ह्या परमार्थाचा पावर आहे म्हणायला हरकत नाही. आणि परमार्थामधला आनंद आहे, हे परमार्थामधलं चैतन्य आहे. थोडा तरी आळस येते कायला, किती सुंदर नाचतात. खरोखरच त्या भगवान परमात्म्याचं सामर्थ्य आहे. आणि ते नामस्मरण केल्यानंतर संसाराची आपल्याला कसल्याच प्रकारची चिंता करायची गरज नाही. आणि जर नामस्मरण सोडून जर आपण संसार करायला लागलो तर या संसारानं आतापर्यंत कधी कुणाला सुख दिलं नाही. संसारात दिसायला सुखाचा आहे पण असायला नाही. हे कुणाला कळतं? ज्यांचे लग्न झाले त्यांना माहित आहे की संसारामध्ये सुख नाही. ज्यांचे लग्न झाले नाहीत ना त्यांना वाटतं लग्न म्हणजे काय राहते की काय नाही. एकदा भाजलं की मग कळतं. लग्नाच्या अगोदर काही काही पोरं एवढे खुश असतात. तुम्ही एक काम करा, जर तुम्ही कुणाच्या लग्नाला गेलो तर भर मंडपामध्ये तुम्ही फक्त नवीन नवरदेवाचं निरीक्षण करा. भर मंडपामधला नवीन नवरदेव म्हणजे जसं काही नवा सॅमसंगचा मोबाईल, फुल चार्जिंग. अग काय फेटा, काय मेहंदी, त्याच्या मागे 4-5 लटमाळे पोरं असतात. जिकडे नवरदेव गेला तिकडे फिरतात. दिवसभर 4 पोरं त्या नवरदेवाच्या पाठीमागे फिरतात. का फिरतात तुम्हाला माहिती आहे काय? संध्याकाळी काय तर मिळते खुशाली पियाला म्हणून फिरतात. नाहीतर ते कशाला फिरायचे? मग लग्नाच्या दिवशी नवरदेव किती खुश असतो, नंतर कसा बदलतो तुम्हाला समजावून सांगते. जोपर्यंत आपलं लग्न होत नाही ना तोपर्यंत आपण एअरटेल असतो. एअरटेल ऐसे आझाद यावर कहा, कधी बी या कुठेही जा, का आणायचं टेन्शन नाही, काय घ्यायचं नाही, काय द्यायचं नाही. लग्नाच्या अगोदर एअरटेल. एकदा का घरच्यांनी मुलगी बघायला सुरुवात केली, एंगेजमेंट झाला, टिळाचा कार्यक्रम झाला की मग आपण रिलायन्स होतो. कर लो दुनिया मुठ्ठी में, सगळी दुनिया आपल्या मुठीत आल्यासारखं वाटतं. स्वैरिक झाल्या बरोबर मग लग्न झालं. एक नवरी आपल्या घरी आली की आपण आयडिया होतो. एक आयडिया जब आपकी बदलले जिंदगीच बदलून गेली नवरी घरी आल्याबरोबर. मग लग्न झालं, लग्नाला 2-3 वर्ष झाले, 2-3 टाबरे पोरं झाले कि मग आपण BSNL होतो. इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद डायल करे. जिंदगी मोबाईल बन गई यारो. संसार दिसते सुखाचा पण असायला नाही. बघा, संसारामधला आणि परमार्थामधला बदल बघा. संसारामध्ये माणसाचं वय वाढलं किंमत कमी होते. संसारामध्ये माणसाचं वय वाढलं की किंमत कमी होते. परमार्थामध्ये माणसाचं वय वाढलं की किंमत वाढत जाते. जेव्हा आमचं वय भरपूर झालं, आम्ही कीर्तन नाही करू शकलो तरी आम्हाला लोक आदराने बोलतात. आदरणीय आहेत, परमपूज्य आहेत. बरं का, आम्ही सुद्धा वडील माणसाला मान देतो. का? हे परमार्थामधलं वैभव आहे. आणि संसारामध्ये महिला मंडळ जेवढं नवीन नवरदेव नवरी असतात तेवढं प्रेम म्हातारपणी असते का? मग खरं सांगा इमानदारी, अजिबात नाही. बरं का, नवीन नवरदेव नवरी असताना दोघं एकमेकाकडे असे बघतात दादा, असे प्रेमाने बघतात. आम्ही बघत नाही बरं का, असे प्रेमाने बघतात. त्या दोघांच्या मध्ये जर कोणी थांबलं तर ते प्रेमाने वेड झालं म्हणून समजा. आणि म्हातारपणी दोघं एकमेकाकडे असे रागाने बघतात. त्या दोघांच्या मध्ये जर कोणी थांबलं तर ते पेटलं म्हणून समजा. हा म्हातारपणाचा परिणाम. आणि नवीन असताना ती नवरी जवळ बसते, नवरदेवाला म्हणते माझी शपथ आहे तुम्हाला एक घास घ्या, प्रेमाने जेव घालते. आणि 2-3 टाबरे पोरं झाले की बघा दुरडीमध्ये भाकर आहे, गुन्हाना घेऊन खायचं असेल तर खा, नाहीतर राहू द्या तसं. एवढा बदल होते बरं का संसारामध्ये. आणि नवीन असताना शुद्ध चालत असते. येऊ तेऊ आलात का गेलात का. आणि थोडस वय झालं की कोणी विचारलं कुठे गेले महाराज, कुठे गेलाय की असा हा संसारामधला बदल. बरं का, कारण काय संसारामध्ये सुखच नाही महाराज. नवीन असताना कुठेही बसा, माणसामध्ये जरी बसतांची नजर एकच असते एकमेकाची. बघा आम्ही काय झालं बघा, कानोपात्रताई फलटणला कीर्तन होतं माझं. आता एवढ्या लांबवर गाडी कशाला न्यावं म्हणून आम्ही एसटीने गेलो. आता कसं बी अर्धा तिकीट झालंय आपल्याला म्हणून आता चला म्हणलं त्यांचं एकट्याचं तिकीट भरून आम्ही गेलो एसटीनं. मग तिथं एसटी स्टँडवर बसलो. बसल्यानंतर एसटीची वाट बघत बसलो. तेवढ्यात समोरून नवीन नवरदेव नवरीचं जोड पाहिलं. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला कसं कळालं नवीन नवरदेव नवरी आहे ते? प्रत्येकालाच कळतं ना माय. नवरी म्हटल्यानंतर हाताला हिरव्या बांगड्या असतात, मेहंदी असते. आणि नवरदेव म्हटल्यावर तर आता सांगितलं फुल चार्जिंग. नवरदेव म्हटलं तर प्रत्येकालाच कळतं. मग अशी नवरदेव नवरी आले
आणि आमच्या जवळ येऊन बसले की ते बसले ते एकमेकाला बोलू लागले. आम्ही विचार केलो आता हे नवीन आहे, आपण जुने झालो, आता आपण कशाला यांचं ऐकत बसायचं, चला आपण बाजूला जाऊन बसूया. आम्ही दोघं उठलो आणि बाजूला जाऊन बसलो. दादा बाजूला थोडस दूर बसलो तरी त्यांचं बोलणं आम्हाला ऐकू येत होतं बरं का. ती नवरी म्हणू लागली नवरदेवाला, सांगा तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं? खरं सांगा सिस्टमवाले भाऊ, डोळ्यात काय असतं? काय असतात? बुबुळ असतात का? माती असते का? पण ती नवरी सारखं म्हणू लागली, सांगा तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं? आणि तो प्रेमाने वेडा झालेला नवरदेव त्या नवरीला म्हणू लागला, मला तुझ्या डोळ्यात अख्खं जग दिसतं म्हणल्यावर मला राग आला. दादा मी म्हणले, अ नवरदेवा, त्या जगाचं राहू दे बाजूला, आमची गाडी कुठं दिसते का बघ. दत्ता प्रभो संसारामधला बदल आहे. आणि परमार्थामध्ये माणसाचं वय वाढलं की किंमत वाढते, संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते. असा आपला संसार. म्हणून एका कवीने सांगितलं, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कबशीच घर बशी बशी आरामशीर कप फिरे किती जरी आपण घर फिरलो तर या संसारामध्ये सुख नाही. आणि हा संसारामध्ये माणूस तृप्त सुद्धा कधी होत नाही. किती आणून द्या, हे पाहिजे ते पाहिजे, हे आणा ते आणा, हे आणा ते आणा, आणा करण्यामध्ये माणूस केव्हा काना होऊन जाईल ते काही सांगता येत नाही. असा हा आपला संसार. संसार दुःख मग या दुःखामुळे संसाराला जर सुखामध्ये रूपांतर करायचं असेल आणि आनंदामध्ये सुखामध्ये रूपांतर करायचं असेल, आनंद प्राप्त करायचा असेल तर आनंद तोची खरा, तोच एक आनंद आहे. म्हणून त्या आनंद देवदत्त प्रभूचं नामस्मरण सदोदित करायचं बरं का. कारण का त्या देवालाच आपली चिंता आहे. देवा दत्ता तुला माझी अवघी चिंता, देवा दत्ता तुला माझी अवघी चिंता. भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याचं नामस्मरण केल्यानंतर अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा भगवान दत्तात्रय प्रभू, त्या दत्तात्रय प्रभूचं नामचिंतन घेतल्यानंतर आपला चिंता करायची गरज नाही पण सर्वता कदा काळी बरं का चिंता करायची गरज नाही. तर ज्याप्रमाणे एखाद्या बालकाचे कोड आई माता पूर्ण करत असते त्याप्रमाणे आनंद गीता हे आनंद देवदत्त प्रभू पूर्ण करत असतात. अभंगाचं दुसरं चरण. बाळकाचे कोडे पूर्वी तशी माता, बाळकाचे कोडे पूर्वी तशी माता, बाळकाचे कोडे पूर्वी तशी माता, बाळकाचे
असे एखाद्या बालकाचं कोड कौतुक आपली माता पूर्ण करत असे बरं का. बालक जर हट्ट करू लागला तर ती आई नाना प्रकारचं या ठिकाणी काय लागेल ते देते, पण आपल्या बालकाचं कौतुक पुरत असते. त्याचप्रमाणे आनंद देवदत्त प्रभू ही विश्वाची जननी आहेत बरं का. अख्ख्या जीवांचे धनी आहेत, चालक आहेत, मालक आहेत आणि माता आहे. आणि म्हणूनच सगळ्या जीवांचा सांभाळ करतो. आणि असे असणारे आणि सगळ्या भक्तांचं कोड कौतुक पूर्णासाठी तैशी आनंद गीता पुरवित असे बरं का. कारण का या जीवाचा सखा मायबाप आनंद देवदत्त प्रभू आहे बरं का. आनंदाशिवाय कुणी कुणाचं नाही महाराज. आनंदा वाचोनी जीवाचा येथे सखा नाही, आनंदा वाचोनी जीवाचा येथे सखा नाही कोणी कोणाचा. या जीवाचा सखा मायबाप तोच आनंद देवदत्त प्रभू आहे बरं का. दादा थोडी चांगली हे करा बरं का, ऑपरेटिंग करा, नाहीतर एकतर घसा बसलेला आहे. कालचं कीर्तन यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतं माहूरच्या पुढं, दुपारचं कीर्तन नांदेडला होतं, आता संध्याकाळचं इथं घसा बसलेला आहे. नाहीतर असं प्रकरण होईल. परवा दिवशी आम्ही तिकडं ह्याच्याकडे गेलतो बघा उमरखेडला, आणि तिथं असाच कार्यक्रम होता. थोडंसं सिस्टमचं काहीतरी खालीवरी झालं. मी गायन करत होते. आता मला कीर्तनामध्ये गायन करायची सवय आहे बरं का. मी गायन करायला लागली की माझ्यासमोर एक आजी बसली होती. मी जसं जसं गायन करायला लागलं ती आजी तसं तसं घळा 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 रडू लागली. मी मला हिला झालं असेल काय. मी जेवढं गायन करायला लागलं तेवढं आजी जास्त रडू लागली की हो. मग मी म्हणलं आजी बाई तुम्हाला एवढं रडायला काय झालं. तेव्हा ती आजी म्हणली काय सांगू माय, परवा दिवशी तुझ्यासारखंच माझे शेळी आरडू 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 मेली, म्हणून मला माझ्या तुला बघल्यानंतर माझ्या शेळीची आठवण आली. म्हणली असं काही होऊ देऊ नका बरं का. चांगली ऑपरेटिंग करा, चांगली सेवा द्या. दत्ता प्रभू आनंदाशिवाय या जीवाचं सगळं कोणी नाही बरं का. आपण म्हणतो पत्नी माझी, मुलगा माझा, सगळं माझं माझं, पण कुणी कुणाचं नसतं बरं का. मी सांगू का तुम्हाला, भागवतामध्ये उदाहरण आलेलं आहे. गजेंद्र नावाचा हत्ती सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी गेला, पण पाणी पिऊन लगेच परत यावं का, तो त्या पाण्यामध्ये रममाण झाला, जलक्रीडा खेळू लागला. ज्याप्रमाणे हा जीव या संसार रूपी सगळ्यात आला भगवान परमात्माचं नामचिंतन करण्यासाठी, एका कामासाठी आला आणि दुसरंच काहीतरी करू लागला. तसा तो गजेंद्र पाणी पिण्यासाठी आला आणि त्या पाण्यामध्ये जलक्रीडा खेळण्यामध्ये रममाण झाला. पत्नीच्या अंगावर पाणी टाकू लागला, पत्नी त्याच्या अंगावर पाणी टाकू लागले, अतिशय बेभान झाला. आणि माणूस एकदा त्या संसार रूपी सागरामध्ये गुरफटला. कधी काळ येईल कधी घेऊन जाईल ते काही सांगता येत नाही. तसा हा गजेंद्र नावाचा हत्ती त्या पाण्यामध्ये खेळताना रममाण झाला. त्याला भान नाही किती वेळ झालं, काय रूपी मगराने त्याचा पाय घट्ट पकडला. पाय पकडल्यावर त्याच्या लक्षात आलं, अरे गड्या आपण ज्या कामासाठी आलो ते न करता दुसरंच काहीतरी करत बसलो. आता काही खरं नाही, आपल्या पायाला मगराने पकडलं, आता आपल्याला कुणी वाचू शकत नाही. म्हणून मोठ्याने गर्जना केली. त्याची गर्जना ऐकून जवळचे इष्ट मित्र गणवत, पत्नी मुलं बाळ सगळे होते, ते सगळे काठावर निघून गेले बरं का. आणि तो गजेंद्र एकटाच त्या सरोवरामध्ये होता. मुलाच्या नावाने हाक मारली, मुलगा आला नाही. पत्नीच्या नावाने हाक मारली, पत्नी आली नाही, कुणी आलं नाही. तेव्हा गजेंद्रला वाटलं त्या भगवान परमात्माने सृष्टी निर्माण केली, तो भगवान परमात्माने हा जीवदान दिला, त्याच देवाचं नामचिंतन करावं, नाहीतर दुसरं कोणी सोडू शकत नाही. म्हणून या ठिकाणी त्याला दुःख वाटू लागलं, कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही.
बाप कोणीही सोडू शकत नाही. भरपूर त्याने हाक मारली पण कोणीही मदतीला धावून आले नाही बरं का. सुखामध्ये सगळेच येतात पण जेव्हा दुःख येईल ना दादा हो, जेव्हा संकट येईल तेव्हा सद्गुरू शिवाय गुरु माऊली शिवाय कोणी येत नाही. म्हणून सद्गुरू सारिका आस्था पाठी राखा, इतरांच्या लेखा कोणी करे. कुणी आलं नाही कारण का बघा सुखामध्ये सगळेच लोक येतात. जोवर चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणे दादा दादा बरं का. आणि आपल्या कुटुंबामध्ये जर आपण सगळ्यांची इच्छा पूर्ण केली तर ते सगळे आपल्याला मानतात बरं का. इच्छा न पुरविता स्वान चौताळी ती डोंगुळ न पाहती तोंडाकडे. आपण जर पत्नीची इच्छा पूर्ण केली जे लागेल ते दिलं तर पत्नी म्हणते आमचे त्यांनी. जर काही देत नसतील तर आमचे हे कोणाच कामाचे नाही डायरेक्ट म्हणता बरं का. कुणी कोणाचं नाही. जाणे सुखाचे दिल्या घेतले जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कुणीच कोणाचं नाही बरं का. म्हणून तो गजेंद्र मनामध्ये खंत व्यक्त करू लागला, नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे नाही कुणाचे कोणे. अंती जासिला एकटारे प्राण माझे म्हणून नाही नाही कुणाचे कोणे, नाही रे नाही कुणाचे कोणे. त्याला दुःख वाटलं, मनामध्ये खंत व्यक्त करू लागला आणि भगवान परमात्म्याची धावा करू लागलेला आहे. धावा केल्यानंतर भगवान परमात्मा धावत आले. काय रूपी मगराच्या तावडून तुमच्या गजेंद्राची सुटका केली. म्हणून आपण सुद्धा भगवान परमात्म्याला धावा केलं तर तो भगवान परमात्मा आपल्या मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो आणि आपली इच्छा सुद्धा पूर्ण करतो. देवाचा असं एक ब्रीद आहे, आपण जशी भक्ती कराल तसा तो देव आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरा विद्या इच्छा. अंतकरामध्ये जसा भाव आहे तसा तो भगवान परमात्मा पूर्ण करत असतो. म्हणून बालकाचे कोडे पूर्वी तसे माता तैशी आनंद गीता पूर्वी तसे का पूर्वीत नाही. ज्या भगवान परमात्माने आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस रक्षण केलं असं सांगतात महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. मातेच्या उदरी थांबा काय म्हणणार आहेत प्रभा.
अप्रतिम अशी चाल दिली ताईनं, सुंदर प्रमाण दिलेलं आहे. मातेच्या उदरी रक्षिले तुम्हास आपुल्या मनास कानाकडे. जेव्हा आपण आईच्या उदरामध्ये होतो तेव्हा आईच्या उदरामध्ये आपलं रक्षण कोण केलं? 9 महिने 9 दिवस त्या भगवान परमात्म्याने आपल्याला वाढवलं बरं का. एवढंच नसून बाळाचा जन्म झाल्यावर आईच्या रक्ताचं दूध बनवलं बरं का. आणि आता बाळ थोडा मोठा झाला, आता याचं दुधावर भागत नाही, याला बिस्किट वगैरे खाता यावं म्हणून देवाने आपल्याला छोटे छोटे दात दिले बघा. देवाला आपली किती काळजी आहे. आणि ते दुधाचे दात किती वर्ष ठेवले? 8 वर्ष 9 वर्ष. परत ते दात दुधाचे पाडून टाकले. कारण का? आता याचं बिस्किटवर भागत नाही, याला भाकरी खाता यावं म्हणून ते दात पाडून टाकले. मजबूत दात दिले भाकरी खायचे. भाकरी खायचे दात किती वर्ष? कुणाचे 60 वर्ष, कुणाचे 50 वर्ष. परत ते दात देवाने पाडून टाकले. तर काही काही म्हातारे आजोबा म्हणतात, म्हातारपणी आमचे दात पाडण्यात देवाचा काय फायदा? देवाचा फायदा नाही, देवाला आपली काळजी आहे. म्हातारपणी माणसाचा जठर अग्नी मंद झालेला असतो. जेवण इथल्यासारखं काही 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 खाल्लं अपचन होईल, तब्येत बिघडेल, यांनी पुन्हा लहान मुलाचा आहार चालू करावा म्हणून म्हातारपणी देवाने आपले दात पाडून टाकले. एवढी देवाला काळजी आहे. तेने तुझी काया नाही केली क्षीण, राहे त्या आनंदाला आठवणी. देवाला एवढी काळजी आपली आहे पण आपल्याला का कळत नाही? आपुल्या मनास कान कळे. सगळा करता करता तो भगवान परमात्मा आहे, पण आपण इतर या नको त्या माईक संसारामध्ये आपलं आयुष्य आपण व्यर्थ घालतो. किती आयुष्य निघून झालं हे कळत नाही. आणि सध्याचं वातावरण असं भयानक आहे बघा, खऱ्याला किंमत नाही. जे खोटं आहे ना, खोट्याच्याच पाठीमागे सगळे लोक लागतात बघा. महिला मंडळ, दिवसाची सुरुवात आहे माय मन मंदिरा गजर भक्तीचा सोहळा आनंदाचा. दिवसाची सुरुवात कीर्तनाने आहे. टीव्हीवर आहे ना माय. मग एवढ्या महिलांपैकी किती महिला कीर्तन बघतात सकाळी सकाळी? हात वर करा बरं. एकही नाही का? चॅनलच नाही तुमच्याकडे? ते आहे ना. मग आता हे बाकीच्या बायका कोणीच कीर्तन पाहत नाही. तुम्ही काय बघता मला माहित आहे, चांगलं माहित आहे. तुम्ही काय बघता माहित आहे का? माय तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको पवित्र दिसता. बघता ना माय. याच्यामध्ये काय मिळतो? आणि ते जसं सिरियल निघाले ना, पत्नीचा विश्वासच राहिला नाही पतीवर. मालक घराच्या बाहेर गेला बरोबर मालकाचा फोन, मालकींचा फोन येतो. हॅलो, कुठे आहात तुम्ही? तो म्हणतो, अगं आता तर आलं तुझ्यापासून, मंदिरात आहे, दर्शन घेतोय. ती म्हणते, 100% तुम्ही मंदिरातच आहात ना? विश्वासच नाही. ते निघाले ना माझ्या नवऱ्याची बायको, तेव्हापासून नवरा कुठे गेला काय नाही, विश्वासच नाही. अविश्वास दाखल झालेला आहे. मग तो म्हणला मंदिरात आहे. मंदिरात आहे म्हटलं तर बाईला विश्वास पटाव. ती म्हणले 100% तुम्ही मंदिरात आहात का? हो ग, मंदिरातच आहे. मग ती म्हणली, असं करा ना बाई, घंटा वाजून दाखवा. जर घंटा वाजला तर बाईला विश्वास पटला, मालक 100% मंदिरात आहेत. कारण का असे विचित्र सिरियल निघाले की माणसाच्या मनामध्ये नको ते भूत बसायला लागलं. म्हणून असे सिरियल बघायचे नाही बरं का. काहीतरी नामस्मरण करा. आपल्याला एकच काम आहे की कामामध्ये काम, काही म्हणा, भगवान परमात्माचं नामचिंतन करत राहा. तुम्ही कोणतंही काम करा, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. म्हणून आपला वेळ व्यर्थ घालू नका. कारण का भगवान परमात्माचं नामस्मरण अतिशय गोड आहे. ज्यांना त्या नामाची गोडी कळाली ना, तो माणूस दुसरं काही खाणार नाही, काही पिणार नाही. माणसाचा स्वभाव असा आहे बघा, खादल याची खावे वाटे. एकदा जर माणसाला गोड खायची सवय लागली की गोडच मागणार. एकदा जर माणसाला तिखट खायची सवय लागली, तिखटच मागणार. आणि एकदा जर माणसाच्या जिभेला कडू जर पाणी पिण्याची सवय लागली, ती सवय मरेपर्यंत जात नाही. त्याला म्हणायचं व्यसन. या जगामध्ये सगळ्यात वाईट काय म्हणतात? व्यसन फार वाईट आहे दादा. जिथं व्यसन आणि फॅशन तिथं वाईट लक्षण दिसल. गुटखा खाल्लं तर तोंड फुटल, दारू पिलं तर लिव्हर फुटल, आणि कीर्तनामध्ये आलं तर 7 जन्माचं बंधन तुटल. पण लोक इकडे येत नाहीत. जाऊ नये तिकडे जातात, खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पिऊन आपल्या आयुष्याची बर्बादी करून घेतात बरं का. म्हणून दादा हो, व्यसनाच्या नादी लागू नका. व्यसन फार वाईट आहे. कारण का त्या व्यसनाला वरदानच असं आहे. एक उदाहरण आहे बघा. जेव्हा समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनामध्ये 14 रत्न बाहेर निघाले. त्या 14 रत्नापैकी कामधेनू होती, लक्ष्मी होती, अमृत होतं. आणि त्या 14 रत्नापैकी अशी एक वस्तू होती, तिचं नाव आहे मदिरा. मदिरा म्हणजे काय? दारू. मग सगळे देवलोक विचार करू लागले, ही जर मदिरा बाहेर फिरायला गेली, कित्येक लोकांचा संसार उद्ध्वस्त करून टाकेल, हिला इथं संपवायचं. पण ती मदिरा हात जोडून म्हणते देवलोकाला
की माझी नम्रतेची विनंती आहे तुम्हाला, मी तुम्हाला एक वचन देते. काय म्हणू लागली ती मदिरा? त्या समुद्राला म्हणते, बाबा माझा जन्म तुमच्यापासून झालाय, म्हणून मी तुम्हाला एक वचन देते बाबा, की मी होऊन कुणाच्या घरी जात नाही. आणि खरंय, आतापर्यंत आपल्या दारावर दूध विकायला आलं, तूप विकायला आलं, लोणी विकायला आलं, सगळं काही घर पोच सेवा मिळाली. पण आतापर्यंत असं कोणी म्हटलं का, दारू घ्या दारू? अजिबात नाही. दारू एवढी इमानदार आहे महाराज, येण्यासारखं उठलं की सुटलं कुणाच्याही घरी जात नाही. तिला मान सन्मानानं आपण होऊन जावं लागतं, मग घेऊन यावं लागतं. घरी आल्यावर पण तिला तिचा पावर चालू करते. पण येण्यासारखं उठलं की सुटलं कुणाच्या घरी जात नाही बरं का. कारण का तेव्हा दिलेले वचन ती आज पूर्ण करते. काय म्हणू लागली, बाबा मी होऊन कुणाच्या घरी जात नाही, आणि जो कोणी घर चालून माझ्या घरी येईल ना, त्याचा 7-12चा उतारा काढल्याशिवाय राहणार नाही. दत्ता प्रभू म्हणून व्यसन फार वाईट आहे. किती वाईट आहे बघा. व्यसन करून आपला काय मिळतो? काहीच मिळणार नाही. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह तक उतर जाएगी, लेकिन एक बार रक्त नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आजकाल तरुण मुलं व्यसनाच्या आहारी जाऊन आयुष्याची बर्बादी करून घेतले. काय सांगावं, खंत वाटतं बरं का. एका लग्नामध्ये असं लिहिलं होतं की वाईट व्यसन करून लग्नाला येण्यासाठी परवानगी नाही. या लग्न मंडपामध्ये यायचं असेल तर कुणी वाईट व्यसन करून यायचं नाही, असं पत्रिकेत नोट मध्ये लिहिलं होतं. ते सूचना बघून नवरदेवच आला नाही. आता लागला असेल का लग्न सांगा. एवढे तरुण व्यसनाच्या आहारी गेले. म्हणून तरुण बांधवाला माझी नम्रतेची विनंती आहे, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश, आयुष्याचा नाश करू नका. जर गोडी लावायची असेल तर भगवान परमात्माच्या नामाची गोडी लावा. किती गोड आहे दत्त नाम, किती गोड गोड दत्त नाम, किती गोड गोड दत्त नाम, किती गोड गोड, किती गोड तुझे देवा मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा गोड नामचिंतन आहे. आणि ते नामस्मरण केल्यामुळं अतिशय पदामध्ये सुंदर वर्णन केलं बरं का. घ्या घ्या आनंद नामाची गोडी रे, दादा तुम्ही म्हणायचं प्रमाण. घ्या घ्या आनंद नामाची गोडी रे, त्याने अक्कल येईल थोडे. घ्या घ्या आनंद नामाची गोडी रे, त्याने अक्कल येईल थोडे. गोडी आहे बघा. खरं आहे, देह भान विसरून ते भजनामध्ये उठले नाचले. कुणाचा विचार केले का? कारण का खरा परमार्थ प्रेमी माणूस कुणाची समाजाची विचार करत नाही. आणि त्या कर्णातून भाव आहे त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या वाजवा बरं का. म्हणूनच आनंद नामाची अशी गोडी आहे माहिती. गोडी लागली मरेपर्यंत जात नाही. माणसाचा स्वभाव महिला मंडळ, ज्याची गोडी लागली तेच चांगलं वाटतंय. आपल्या खेड्यामधलं एक म्हणी आहे बघा, लागलेली सवय जात नाही. कोणती सवय असू द्या बरं का, चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या. एकदा जर आनंद पाठ करायची सवय लागली की आनंद पाठाला गेल्याशिवाय करमत नाही. कीर्तन ऐकल्याशिवाय
चैन पडत नाही. आणि एकदा भजनाची गोडी लागली की ते भजन केल्याशिवाय चैन पडत नाही. आणि एकदा जर दुसरी सवय लागली ती सवय सुद्धा केल्याशिवाय लागत नाही. त्याच्यात एक उदाहरण आहे. एक वैदिन होती वैदिन, तुम्हाला माहिती आहे का महिला मंडळ? ते गलोगलने फिरत असते बघा, डोक्यावर टोपलं घेऊन. पिना घे, फुगे घे, मुरुड शेंगे, तुझ्या टकल्याला कंगवा घे, आंधळ्याला आरसा घे, वाडे मी काय भिकारी नाही बरं का. तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगायला लागले. अशी ती भिकारीन वैदिन गलोगलने फिरत होती. फिरत असताना होती भिकारीन पण दिसायला सुंदर होती बरं का. फिरत असताना एका राजकुमाराचं लक्ष त्या मुलीकडे गेलं. राजाने त्या राजाच्या मुलाने विचार केला, चला म्हणले आता सध्याचं वातावरण फार भयानक आहे, लग्नासाठी मुलं तयार आहेत पण मुली मिळत नाहीत. भिकारी असेल तर काय म्हणलं, सुंदर आहे, चला हिच्याशीच लग्न करायचं. कुणाचं मन कधी कुठे जाईल ते काही सांगता येत नाही. तो गेला भिकाऱ्यांकडे आणि म्हणू लागला, अगं तू एवढी सुंदर आहे, तुला भीक मागायची काय गरज आहे, माझ्या बरोबर लग्न कर, सुखात जीवन जग, चल. होती भिकारीन पण रुबाब तिचा कसा होता म्हणले. ती म्हणले, ए राजा, तुला माहित नाही का या महाराष्ट्रामधल्या तरुणीशी जर लग्न करायचं असेल तर त्या मुलीला नाही तिच्या वडिलांशी मागणी घालावी लागते, तुला अजून माहित नाही का? राजा म्हणला, वा, आहे भिकारीन पण रुबाब मात्र राणीचाच आहे, 100% ह्याच्याशीच लग्न करायचं. राजाने लग्न केलं. आता एका दिवसामध्ये भिकारींची राणी झाली. काय नशीब कुलं हो तिचं. आता राजाची राणी म्हटल्यानंतर राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. आता राजाची राणी दररोज पंच पकवानाचं ताट येऊ लागलं, गरम गरम ताट तिला जेव्हा येऊ लागलं. पण तिचं दुर्दैव असं होतं, आलेलं गरम ताट, गरम भाकर, गरम पोळी तिला नको वाटायला लागली. का? तिच्या जिभेला सवय पडली होती शिळ्या भाकरी मागून आलेल्या कडाकड फोडून खायची. ते सवय लागली तिच्या जिभेला. म्हणून आलेली गरम भाकर ती पलंगाच्या खाली झापून ठेवायची, कडक झाल्यानंतर कडाकड फोडून खायची. असं करता करता 1 महिना झाला, 1.25 महिना झाला. आपल्याकडे अशी एक प्रथा आहे बघा, लग्न झालं की 1 महिन्याला आपण सत्यनारायणची पूजा घालतो. मग ते सत्यनारायणची पूजा होती, गावातले सगळे लोक आले प्रसाद घेण्यासाठी. आता महिला मंडळ आल्या आपल्यासारख्या, आज कशा महिला सगळ्या आल्या बघा. आता महिला मंडळ आल्या आणि म्हणू लागले, राणीसाहेब राजाचं नाव घ्या. आता हिला कुठलं नाव येईल? हिला फक्त हे घे ते घे म्हणून बोंबलत फिरणारी, तिला कुठलं नाव येईल? ते म्हणली, जा बाई, मला नाव वगैरे काही येणार नाही. बाकीच्या बायका गप्प गेल्या, पण एक आली शेवटी ननंद, जिचं नाव नंद. तिच्याकडून कधीच होत नाही भावजायला आनंद, अशी ती ननंद. इथल्या सगळ्या नंदा सोडून बरं का, नाही तर सगळ्या नंदा आनंदा म्हणून माझ्या मोठा का बाई बरं का. मग ननंदबाई आली. ननंदबाईचा रुबाब म्हणलं की वेगळाच असते. वहिनी काय बी करावं लागेल, तुम्हाला नाव घ्यावंच लागेल. ती म्हणली, बाकीच्या बायका गेले पण ही काय भया जात नाही, हिला काहीतरी खोटं नाटं नाव सांगावंच लागेल. म्हणून ती नाव घ्यायला सुरुवात केली बघा. पण ती नाव घेण्याच्या अगोदर एवढा विचार करायला पाहिजे होते की मी आता भिकारी नाही राहिले, मी एका राजाची राणी झाली. पण याचं तिला भानच नव्हतं. का? तिच्या जिभेलाच ती सवय पडली होती. त्याच वळणावरती नाव घ्यायला लागले. का नाव घेते बघा, गरम गरम दूध त्याच्यावर मऊ मऊ साय, गरम गरम दूध त्याच्यावर मऊ मऊ साय. हरिश्चंद्र राजाची राणी नाव घेते, भाकर वाडगे मा. आता राजाचे नाव राणी आहे आणि भाकर वाडगे माय म्हणते. याचा अर्थ लागलेली सवय जात नाही. म्हणून आपल्या जिभेला सांगायचं, मुख कमला तुझे हेची काम, घेई आनंद दत्त नाम. आपल्या मुखाला सांगायचं आणि आपल्या डोळ्याला सांगायचं, भगवान परमात्म्याचं रूप पहा. आपल्या हाताला विनंती करायचं की या दोन्ही हाताने भगवान परमात्म्याचं भजन करायचं आहे. म्हणून सर्वांनी तन मनाने आपले दोन्ही हात वर करा आणि प्रेमाने भगवान परमात्म्याचं भजन करा. देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता
सर्व श्रोते मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं तुमचं. वा वा वा, तुमचं कौतुक करावं तेवढंच कमी. अंतःकरणातून भजन केलं बरं का. देह जावं आत्मा राहू. महिला म्हणा तर अशा अंतःकरणातून भजन केलं माय. मला तर असं वाटवलं की सगळ्या महिलेला दत्तक म्हणूनच घरला घेऊन जावं. मला लेख नाही माय, म्हणून मला असं वाटायला लागलं बरं का, सगळ्या या खंडगावच्या सगळ्या लेखी म्हणून मला पदरातच घेऊन जावं. एवढं वा वा, जीव ओवाळून टाकावा. वा वा, धन्यवाद बरं का. आनंद नाम घेता संसाराची चिंता नाही पै सर्वता कदा काळी. बालकाचे गोडे पूर्वी तसे माता तैशी आनंद गीता पूर्वी तसे. मातेच्या उदरी रक्षिले तुम्हास आपुल्या मनास का न कळे. आनंद दत्त प्रभूचं नामस्मरण वेळोवेळा केलात. आनंद देवत्त सुमरास दरित त्याच्या भगवंत जवळ उभा. मग काय होणे सुखाचा संसार भक्ती मुक्ती ज्वारी ओळंगती. संसार सुखाचा तर होईलच, चिंता करायची तर गरज नाही. कारण का मातेच्या उदरात ज्याने रक्षण केलंय, आता आपल्याला काय कमी पडू देणार आहे, काही कमी पडू देणार नाही. कारण का जन्म झाल्या बरोबर ज्याने आईच्या रक्ताचं दूध बनवलं, असं महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या बाहेर निघता रक्तदूत झाले. बाहेर
बाहेर निघता रक्तदुग्ध झाले बाळगुरु बोधिले बापूजी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कविवर्य बापूजी पाटील सांगतात, ज्या क्षणी बाळाचा जन्म झाल्याबरोबर आईच्या रक्तात दूध त्या भगवान परमात्माने आपल्यासाठी बनवलं, मग तो आपली चिंता करणार नाही का? सगळं करता तो भगवान परमात्मा आहे. कारण का चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते प्रभूविना. म्हणून त्या भगवान परमात्म्याशिवाय सर्व करणार तो आहे. वृक्षाचं पान सुद्धा आणू शकत नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. नामस्मरणाबरोबरच आपण माणूस म्हणून जन्माला आलो, आपल्या हातून काहीतरी सत्कर्म घडलं पाहिजे बरं का. या हाताने होईल तेवढं दान धर्म करा. जास्त होत नसेल, तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. गावाला भंडारा करणं होत नसेल, वारकऱ्याची टाळकऱ्यांची पंगत तरी घ्या, भजनी मंडळाची पंगत तरी घ्या. पंगत करणं होत नसेल, चहा पाण्याची फराळाची व्यवस्था तरी करा. एवढं बी करणं होत नसेल तर करणाऱ्याच्या आडवं तरी येऊ नका. काही लोक स्वतःही करत नाहीत, करणाऱ्यालाही करू देत नाहीत आणि म्हणतात मांजर आडवी गेले तर काम होत नाही. कोण म्हणतो मांजर आडवी गेले तर काम होत नाही म्हणून? 100 मांजरी आडवी जाऊ द्या, गॅरंटीने काम होईल. 100 मांजरी आडवी जाऊ द्या, गॅरंटीने काम होईल. पण गावातला एक माणूस जर आडवा आला, गावचा सप्ताच बंद पडतो. म्हणून कुणी कुणाचे आडवं येऊ नका. होईल तेवढं. या हाताने कुणाचं चांगलं करता आलं तर करा, किमान त्याचं वाईट तरी करू नका. या हाताने कुणाच्या वाटेवर काटे फुलं टाकता येतील तर टाका, किमान त्याच्या वाटेवर काटे तरी टाकू नका. या हाताने कुणाच्या घरी प्रकाश लावता आले तर लावा, किमान त्याच्या घरामध्ये अंधार तरी करू नका. बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. जेवढं होईल तेवढं चांगलं काम करा. जास्त होत नसेल थोडं तरी करा. या हाताने आपल्या गावामध्ये दत्तनाम सप्ताह होईल तेवढं चटई टाकण्याचं काम, झाडून मारण्याचं काम, विना देण्याची सेवा, कोणती का होईना सेवा करा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय नाही जेवा. निर्भीडपणे जीवन जगायचं असेल, देश सेवा, राष्ट्र सेवा, गो मातेची सेवा, आई वडिलांची सेवा, हे प्रत्यक्ष भगवान परमात्माची सेवा आहे. मातृदेव भव, पितृदेव भव. पैशाने सगळं काही मिळेल. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं मिलती. पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाड़ी सब कुछ मिलता है भाइयों, लेकिन माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. म्हणून आई वडिलांची सेवा करा.
आई वडिलांच्या शिवाबरोबरच ज्या पवित्र पावन देशामध्ये आपला जन्म झालाय ही भारत माता आहे. भारतामध्ये जन्माला येण्यासाठी पुण्य लागतं. पवित्र ते कुळ पावन तो देश. या ठिकाणी आपल्या सर्व भक्तांचा या ठिकाणी आपला जन्म या देशात झाला म्हणजे आपण भाग्यवान आहोत. भाग्याशिवाय या थोर संतांच्या पवित्र पावन भूमीमध्ये आपला जन्म होणं शक्य नाही, म्हणून आपण भाग्यवान आहोत. म्हणून या ठिकाणी देश सेवा आज आपण बघतो कित्येक वीर जवान आपल्या कुटुंबाची पर्वा न करता, मुलाबाळाची पर्वा न करता या ठिकाणी भारत मातेची अहोरात्र सेवा करतात. आपण तर सीमेवर जाऊ शकत ना, आपण जे गेलेत ना त्यांचं ऋण व्यक्त करायचे का? कधीतरी आपल्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. झोपताना दोन माणसाची आठवण जरूर करा. पहिला म्हणजे शेतकरी राजा, दुसरा म्हणजे सीमेवर लढणारा वीर जवान. जय जवान जय किसानचा नारा कधी विसरू नका. हो ए मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, हे मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, हे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हम वीर का भारतवासी, जो खून गिरा पर वो खून का हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, हे मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। भारत माता की वंदे हर हर जय भवानी, जय जय श्री राम, जय जय श्री राम। असा स्वाभिमान आपल्या देशाबद्दल धर्माबद्दल असू द्या. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतला हाते, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कारण का जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. स्वामीने सर्व बलिदान, त्यागला सुखी संसार, स्वामीने सर्व
हुतात्मे झाले देश सेवा करण्यासाठी, ज्यांनी आपले हा प्राण आपल्या हातामध्ये घेऊन अहोरात्र भारत मातेची सेवे केले, म्हणून त्यांची अजरांबर कीर्ती आहे. म्हणून मरावे परी कीर्ती रूपे वरावे. देशासाठी प्राणार्पण केलं बहु उपकार, हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार, हातामध्ये ढाल आणि तलवार घेऊन छत्रपती शिवाजी राजानं या रयतेचं रक्षण केलं. म्हणूनच आपण म्हणतो छत्रपती शिवाजी राजांना जाणता राजा, श्रीमंत योगी, मोठ्या दिल्याचा राजा. बरं का, बहुजनांचा राजा होता शिवबा माझा, म्हणून सारे गोरगरीब म्हणे जाणता राजा, म्हणून सारे गोरगरीब म्हणे जाणता राजा, म्हणून सारे गोरगरीब म्हणे जाणता राजा, म्हणून सारे गोरगरीब म्हणे जाणता राजा. नाही गेल्या कुणाच मला त्यांनी कुठे न पडला, मर्द मराठा महाराष्ट्राचा हक्कासाठी लढला, मर्द मराठा महाराष्ट्राचा हक्कासाठी लढला. बहुजनांचा राजा होता शिवबा माझा, म्हणून सारे गोरगरीब म्हणे जाणता राजा, म्हणून सारे गोरगरीब म्हणे जाणता राजांचा काळ असा होता, नव्हती कलम नव्हता कायदा, तरीही सुखी होती प्रजा. कारण का सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर उभा केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कीर्तनाचा वेळ झालेला आहे तरी सुद्धा राजाचं नाव घेतल्याबरोबर प्रत्येकाचे चेहरे आनंदाने खुलले. बरं का, कारण का कोणत्या राजाने दुधाने महादेवाचा अभिषेक केला असेल, कोणत्या राजाने तुपाने महादेवाचा अभिषेक केला असेल, कोणत्या राजाने पंचामृताने महादेवाचा अभिषेक केला असेल, पण असा एक राजा होऊन गेला ज्यांनी स्वतःच्या रक्ताने महादेवाचा अभिषेक केलेला आहे. एकच राजा वा वा, इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं महाराज रे. शिवरायाचं नाव राज रे.
माझ्या परमार्थाची आहे बरं का. एकदा जर ती चालली ना महाराज, ती कधीच उतरू शकत नाही. हा स्वाभिमान आहे, हा आनंद आहे आणि हे परमार्थाचा पावर आहे. लक्षात घ्या. अशा प्रकारे असं जीवन जगा की आपलं कुणीतरी नाव घेतलं पाहिजे. म्हणून मलावे मरावे परी कीर्तरूपे उरावे. कोणती का होईना सेवा करा, देश सेवा, राष्ट्र सेवा, गोमातेची सेवा. जाता जाता सर्व महिला भगिनी माताला नम्रतेची विनंती आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती. शिष्याने गुरुची सेवा करा, मुलांनी आईवडिलांची सेवा करा आणि पत्नीने आपल्या पतीची सेवा करा. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. देवावर सत्ता गाजत असेल तर मालकाची सेवा करा, पती परमेश्वराची सेवा करून या स्त्री जन्माचा सार्थक करून घ्या. कारण का आदिशक्ती अनुसया मातेनं पती सेवेच्या सामर्थ्यावर 3 देवाला ब्रह्मा विष्णू महेश यांना 6 महिन्याची बाळक केल्या होत्या. एवढं सामर्थ्य पती सेवेमध्ये आहे. म्हणून पतिव्रता धर्माचं पालन करून या स्त्री जन्माचं सार्थक करून घ्या. अशा प्रकारे आपल्या या पुण्य पावन भूमी खंडगाव या गावामध्ये अखंड दत्तनाम सप्ताह, या दत्तनाम सप्ताहामध्ये सेवा करायची संधी मला प्राप्त झालेली आहे. खरोखर ते माझं परम भाग्य आहे. आपले आदरणीय जनार्दन दादा आहेत, आपल्या गावकरी मंडळी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली. मी सर्व गावकऱ्यांचं, सर्व भाविक भक्तांचं, सर्व तरुण बांधवाचं अंतःकरणातून या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि खरोखरच स्वाभिमानाने आम्ही सांगतो, आपले पंडित काका यांनी मंदिराला जागा दान दिली बरं का. कुणी काही दान देतं, कुणी काय देतं, अंतःकरण मोठं लागतं महाराज. कारण का देणारा तोच आहे, घेणारा तोच आहे, पण अंतःकरण उदार पाहिजे. उदार अंतःकरणाने सुंदर या ठिकाणी मंदिराची स्थापना झाली. मूर्तीची स्थापना आता होणार आहे. भव्य दिव्य स्वरूपाचं दत्त मंदिर आपल्या गावामध्ये, भगवान दत्तात्रय प्रभू आपल्या गावामध्ये विराजमान होणार आहे. आता काही सुखाला काही कमी नाही. मग काय येऊ नये, सुखाचा संसार भक्ती मुक्तीद्वारे ओळंगते. अशा पवित्र पावन भूमीमध्ये सर्व कलाकार अप्रतिम अशी साथ दिले. आमचे कानिपनाथ थडीबोरगावकर, आमचे बंधू आनंद महाराज थडीबोरगावकर, आपले बालाजी पाटील राजूरकर, आपले चोपदार बालाजी पाटील राजुरे आळंदीकर, आपले इटगाळचे मारुती मामा, आपले खरोखरच ज्यांचा आवाज ऐकला तर अंगाला शहर आलं बरं का. आपले भागवताचार्य कानोपात्राताई बामणीकर, टाळेबाजव कोंडलवाडीकर चांगले साथ दिले गायनाचे. आज माझ्या कीर्तनामध्ये अप्रतिम असा रंग भरवणारे आपल्या ताई साहेब या ठिकाणी आले. त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. दुसऱ्या ताईने सुद्धा चांगल्या प्रकारे साथ दिली. अनिताताई खंडगावकर आहेत, आपले राजाराम पाटील आहेत, सोनीकर आहेत, हसनाळे मसनाचे पाटील आहेत. सुंदर साथ दिली बरं का. आणि आपले विनेकरी ताईने सुद्धा चांगले साथ दिली. ज्यांची ज्यांचे नाव घेतले ते सगळे देव, ज्यांची नावं घ्यायची राहील ते सगळे महादेव बरं का. सुंदर साथ दिली सगळ्यांनी. तुम्हाला माझ्या कीर्तनातून जे काही योग्य वाटेल ते घरी घेऊन जा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं कीर्तनकाराचं, गायकाचं, मृदंगाचार्याचं सगळ्याचं वैभव म्हणजे सिस्टम आहे. कलाकाराचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टम आहे. अप्रतिम अशी सिस्टम दादांची सुंदर प्रकारे साथ दिली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण का हा आवाज कोणाचा म्हटलं तर आपल्या साऊंड सिस्टम वाले भाऊच्या सिस्टमचा आहे. अप्रतिम असे सिस्टम आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. दादा सर्वांना नम्रतेची विनंती, तुम्हाला माझ्या कीर्तनातून जे काही योग्य वाटेल ते घरी घेऊन जा. काही चुकलं असेल तर टाकून जा. चांगलं आहे ते देवाने दिलेली बुद्धी आहे, माझ्या गुरु माऊलीने बुद्धी दिलेली आहे. आणि काही चुकलं असेल माझ्या बुद्धीचा दोष समजून मोठ्या अंतकराने माफ करा. म्हणून चांगलं चांगलं घरला घेऊन जा, वाईट वाईट आहे ते इथे टाकून जा. एका गावामध्ये असंच सांगितलं, जे चांगलं आहे ते घरी घेऊन जा, वाईट आहे ते टाकून जा. एका बाईने काय केली माहिती आहे का, चांगल्या चपल्या घरला घेऊन गेली, तुटक्या चपल्या टाकून गेली. असं काही करू नका. कीर्तनामध्ये जे चांगलं आहे भगवान परमात्म्याची दिलेली बुद्धी आहे. चुकलं असेल आपलीच ताई, आपली मुलगी म्हणून मोठ्या अंतकराने माफ करा. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम.